का असा उल्लेख केला होता आणि त्यानंतर संतापलेल्या लांडगेंनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का असा एकेरी उल्लेख केला होता आणि त्यावरच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी जोरदार हल्लाबोल केलाय। नम्र बळच काढतात। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरंडेश्वर कारखाना लुटला, 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये, संध्याकाळी तर भाजपमध्ये। अरे मी घाबरलो नाही, तुला नाही घाबरलो। 2014ला तुझ्या विरुद्ध लढलो, पक्षाच्या अपक्ष निवडून आलो। तुम्हाला माहिती आहे का हो, महेश लांडगे हे भंगार चोरीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालता आणि औरंगाबाद मधल्या पोलिसांनी अक्षरशः मध्यरात्री गुन्हेगाराला जसं मुटकुळी घालून उचलून नेतात तसं उचलून नेलेलं आहे। त्यांनी ज्या चोरी मारी मशिनरी भंगारमध्ये विकून हप्तेखोर, परत चिंचवडचे देवस्थाने मंदार पुरोहित म्हणून जे आहेत त्यांना गन लावली, स्वतःच्या बंगल्याची एनओसी घेतली, तुमचे कारनामे आहेत। अहो आम्हाला सगळं माहिती आहे, पण आम्ही कधीही वैयक्तिक टीका केली नाही। तुम्ही जेव्हा माननीय अजितदादांवर वैयक्तिक टीका केली तर हो, तुम्हाला घरात घुसून तुम्हाला जशास तसं उत्तर द्यायला आम्ही अजितदादांच्या बहिणीत तयार आहोत। तर या सगळ्या वादामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांना कानमंत्र दिलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी शायरीतून अजित पवारांना टोला लगावलेला आहे। तर महेश लांडगे आणि अजित पवार या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतली आहे। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आप लोग काम बोलते हैं। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा एबीपी माझा।